तर आपण गेल्याच नंतर तिथून काय घेऊन येणार आहात आपण दीक्षाभूमीतून? आम्ही गेल्याच्या नंतर तिथं ज्या ज्या पद्धतीचे नवीन नवीन पुस्तकं भेटतील त्या पुस्तकं घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पुस्तकं वाचून गायनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अच्छा, आपल्याला कशा असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथेच दीक्षा कशा? बाबासाहेबांच्या विचाराचे क्रांतिकारी बनारे, बाबासाहेबांच्या विचाराचे क्रांतिकारी बनारे, क्रांतिकारी बनारे. आजच्या या तरुणांनो, अरे आजच्या या तरुणांनो स्वाभिमान. इतिहासाचं पान कधीच मिटणार नाही, मधाची गोडी कधीच मिटणार नाही. अरे आपल्या सर्वांच्या चामडीचे जोडे जरी करून शिवले तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी फिरणार नाहीत. एवढे देशावर आणि समाजावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. त्याच्या रेल्वे स्थानकावर आहोत तर या ठिकाणी आपण बघतोय की या 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपले भीमानी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात जमले आहेत आणि जाणून घेऊयात की त्यांच्या नेमका प्रतिक्रिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं नागपूर या ठिकाणीच कशामुळे दीक्षा घेतली? आणि मी भीमशाहीर शंकर मोरे वसमत. आज नागपूर या ठिकाणी आम्ही जात आहोत. वसमत रेल्वे स्टेशन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमी ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं. त्या दिवसाला 69 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेण्यासाठी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपूर या ठिकाणी जात आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे खरोखर या समाजाचं, या भारत देशातील तमाम बहुजनांचं भलं झालेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं झालं. कारण इतिहासाचं पान कधीच मिटणार नाही, इतिहासाचं पान कधीच मिटणार नाही, मधाची गोडी कधीच मिटणार नाही. अरे आपल्या सर्वांच्या चामडीचे जोडे जरी करून शिवले तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी फिरणार नाहीत. एवढे देशावर आणि समाजावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबा नक्कीच बोला. नक्कीच या ठिकाणी आणखी काय आपले भीमबांधव या ठिकाणी आहेत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. गच्चे साहेब. मी भीमशाहीर संजय गच्चे. आज धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्तानं आम्ही नागपूर या ठिकाणी सर्व संतांसोबत चाललेलो आहेत. बांधवांनो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या आमच्यासाठी हाडाचे काढ केले, 18 तास अभ्यास केला आणि सांगितलं बांधवांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि संघर्ष झाल्यामुळं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आल्यामुळं आपण नागपूर या ठिकाणी जाऊन ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला सर्वांना बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं, सर्वांना त्या ठिकाणी बुद्धाची धम्मदीक्षा दिली, आपण सर्वजण त्या ठिकाणी आज नागपूर या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जात आहोत. आम्ही त्यामध्ये आमचा संच आणि आम्ही त्या नागपूर या दीक्षाभूमीमध्ये जाऊन सामील होऊन आम्ही समाजाचं प्रबोधन करणार आहोत. गीत गायनामधून त्यांचं परिवर्तन व्हावं असं या हेतून कार्यक्रम ठेवलेला आहे. जय भीम. तसंच आपण बघतोय की आपण या परिसरामध्ये आणि यांचा खूप या ठिकाणी भीम बांधव आणि उपासिका सुद्धा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी आणखी आपण काही अनुयायी आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर्वप्रथम सर्व भारतीयांना 69व्या धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा. आज म्हणजे उद्या 2 ऑक्टोबर या दिवशी जवळपास 5 लाख हिंदू बांधव हा बौद्ध धम्म स्वीकारत आहेत. त्या सर्व बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या हिंदू बांधवाचे आम्ही ते बौद्ध धम्मात येत असल्यामुळे त्यांचे हार्दिक मनपूर्वक अभिनंदन करतो. मी बँजोवादक विश्वास रणवीर, कौडगाव, तालुका उस्मा, जिल्हा हिंगोली. आमचा कलासंत शाहीर संजय गच्चे, ढोलकीवादक श्रीकांत बाराटे, आमचे भीमशाहीर शंकरदादा मोरे. आमचा हा कलासंच भीम संदेश गायन पार्टीच्या वतीनं जनजागृती करण्यासाठी नागपूर या ठिकाणी जात आहे. पुन्हा एकदा 69व्या धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नक्कीच आपण जे काही भीमाने या ठिकाणी जात आहेत तर आपण गेल्याच नंतर तिथून काय घेऊन येणार आहात आपण दीक्षाभूमीतून? आम्ही गेल्याच्या नंतर तिथं
ज्या ज्या पद्धतीचे नवीन नवीन पुस्तकं भेटतील त्या पुस्तकं घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पुस्तकं वाचून गायनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अच्छा, आपल्याला कशा असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथेच दीक्षा कशामुळे घेतली असेल, काही माहिती आहे काही? नागपूर हे एक असं पवित्र ठिकाण आहे आणि तिथं थोडासा मागासलेला भाग होता आणि दीक्षाभूमी असं एक त्यांनी पवित्र ठिकाण तिथं निर्माण केलं आणि त्यांना असं वाटलं की या नागपूर या ठिकाणी सर्व भारतीय आजूबाजूचे लोक विदेशातून लोक येऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांनी हा नागपूर ठिकाण निवडलेला आहे. अच्छा, नक्कीच या ठिकाणी आपले शाहीर आहेत ते सुद्धा या ठिकाणी एखाद्या गीताच्या माध्यमातून. ऐका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवले मुकामी जाहीर घोषणा केली होती बांधवांनो, आणि ती प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 पूर्ण केली. खरोखर आहे बांधवांनो, आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचं प्रेरणादायी गीत या ठिकाणी 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. बाबासाहेबांच्या विचाराचे क्रांतिकारी बनारे, बाबासाहेबांच्या विचाराचे क्रांतिकारी बनारे, बाबासाहेबांच्या विचाराचे क्रांतिकारी बनारे, क्रांतिकारी बनारे. आजच्या या तरुणांनो, अरे आजच्या या तरुणांनो स्वाभिमानी बनारे, बाबासाहेबांच्या विचाराचे क्रांतिकारी बनारे. नक्कीच खूप छान. या ठिकाणी परत एकदा आपल्या भीमानुयांना धम्मचक्र परिवर्तनाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा, आणि आपली जे शुभयात्रा आहे ते मंगलमय जावो हीच उद्देशाने प्रार्थना करतो. जय भीम. जय भीम.